आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. All set to go? Yeah, ready to go. Good. I just hope तुझी ही बिझनेस टूर खूप छान होऊ दे, सक्सेसफुली सगळं होऊ देत. बरं मला एक सांग, तुला असं नाही वाटत आहे ना की तू आत्ता कुठे बरा झालायस आणि मी तुला लगेच कामासाठी बिझनेस टूरला पाठवते? अजिबात नाही. इनफॅक्ट मला बरं वाटतंय. मी जरा बाहेर पडतोय, जरा चेंज मिळेल मला. आय रिअली नीडेड दॅट. गुड. कारण यामागे माझा थॉट हाच होता की तुला चेंज मिळावा. हॅलो, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुझ्यावर. माझ्या देवांशी काळजी घ्यायची. त्याचं खाणं पिणं, त्याचे मेडिसिन्स हे सगळं वेळेवर झालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू त्याची पीए म्हणून जातेस, त्यामुळे फोकस हा फक्त कामावर असला पाहिजे. येस मॅम, डोंट वरी, मी सगळं नीट हँडल करेन. गुड. पण निघा तुम्ही, नाहीतर फ्लाईटला पोचायला उशीर नको व्हायला. येस, गो. दादा कुठे? बाबा त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले. काहीतरी मेडिकल इमर्जन्सी होती. त्यांच्या मित्रांना इमर्जन्सी मध्ये हॉस्पिटलाइज करावं लागलं, सो तिकडेच गेले. पण आमची भेट झाली. ओके. या बरं तुम्ही निघा. हॅलो, अननोन नंबर आहे. ठीक आहे, तुम्ही निघा. या परत का फोन करतायत? आय गेस काहीतरी इम्पॉर्टंट असेल. लेट मी चेक. हॅलो. हॅलो देवा, मला खूप भीती वाटते, खरंच भीती वाटते. जानू, हॅलो. हे मी आता जगेन की मरेन काही सांगता येत नाही बाबा. जानू काय बोलतेस तू? कुठेस तू? कोणाबरोबर आहेस? हे लोक मला मारून टाकतील रे. काय रे, काय झालंय? जानू काय काय बोलतेस तू? कोण लोक? कोणाबद्दल बोलतेस? कुठे आहेस? कोणाबरोबर आहेस? काही तर सांग मला. मी ना, हे बघ देवा, तू ये आधी इथे, तू लवकर ये, नाही तर माझं काही खरं नाही. मी लगेच येतो तिकडे. मला सांग तू कुठेस? कुठेस तू? मला सांग आणि कोणाबरोबर आहे? काहीतरी सांग. हॅलो. मी ना, अरे मी काय बोलू? अरे मग मी तरी काय बोलू? मामा प्लॅन तुझा आहे, तू बोल ना. अरे पण तू मदतीला आलायस ना, मग बोल ना तू. हे बघ, तू त्याला ते सांग की मी तो हाय. हा, शहेनशा नाही रे, तो नाही का असा घेऊन जातो तो. हा, तू किडनॅपर हो. मी काय बोलू मामा? प्लीज हो, सा बोल. ओके. हॅलो हॅलो हॅलो. अरे मूर्ख. हॅलो. अरे अगं जानूला कोणीतरी किडनॅप केलंय. व्हॉट? या किडनॅप? हो. हाऊ इज इट पॉसिबल? देवळात गेली ती, किडनॅप वगैरे कसं पॉसिबल? पण ती स्वतः बोलली माझ्या बरोबर. ती स्वतः मला सांगत होती की तिला किडनॅप केलाय कोणीतरी, तिच्या जीवाला धोका आहे वगैरे वगैरे. ऐक एक काम कर, तू एअरपोर्ट साठी निघ. मी एक काम करते, मी दादाला फोन करते आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करते. तू काळजी करू नकोस, मी सगळं हँडल करेन. बाबांना अजिबात काही कळवायचं नाही याबाबतीत. ते उगाच टेन्शन घेतलं. पोलिसांना सांगायचं काय म्हणतेस तू? त्या किडनॅपर्सला काय हवंय काय नको काहीच माहिती. अरे नाही, फ्लाईट ऑन टाइम आहे, तू लेट होशील. तू इकडून बघ, मी आता जानूला जाऊन शोधणार आहे. मला नाही माहिती, मला आधी ते फिगर आउट करायचं की मी कुठे आहे. अरे पण मी आईला शोधायला जातोय. हे काय आहे सगळं किडनॅपिंग वगैरे? आय डोंट बिलीव्ह दिस. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जानकी काकू खोटं बोलतात? खरं खोटं ते माहित नाही, पण काहीतरी गडबड आहे नक्की.
सई, एकदा आपलं लग्न झालं ना की तुला माझ्यापासून कोणीच वेगळं नाही करू शकत. तो देवांश किती श्रीमंत असला ना तरी तुझ्या बाबतीत तो काय गरीबच राहील ग. मी ना नशीबवान आहे सई, कारण तू मला भेटलीस. आणि आता फायनली आता आपलं लग्न होतंय सई. चल. विक्रमचा चेहरा सगळ्यांसमोर यावा यासाठी मी जे नाटक रचलं होतं त्यावर पडदा टाकायची वेळ आली. विक्रम, तुझा खेळ आता संपला. सई, सई तू बघितलंस का? अरे सगळे आलेत. बघ, मंदिराचे अधिकारी आलेत. हा, गुरुजींनी सगळी तयारी करून ठेवली आहे. हो ना गुरुजी? हो हो, सगळी तयारी झालेली आहे. आता आपण लग्नाच्या विधीला सुरुवात करूया. फायनली तो क्षण आला. सई, आता आपलं लग्न होणार सई. सई, हे काय आहे? त्या देवांच्या नावाचं मंगळसूत्र तू अजूनही तुझ्या गळ्यात ठेवलं? अगं काढून टाक ना, ते फेकून दे. अगं काय ते नुसते काय मणी आहेत सई ते, आणि खोटं हे मंगळसूत्र फेकून दे. कारण खरं मंगळसूत्र आहे ना, तुझ्या गळ्यात घालून. हे एक काम करतो, मीच ते काढून टाकतो. तू कशाला त्रास घेत? काय काय झालं? खबरदार जर माझ्या मंगळसूत्राला हात लावशील तर. ते फक्त काळे मणी नाहीये, मान आहे माझं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने देवांश सरांनी माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातले, त्यामुळे त्याला हात लावायचा नाही. आणि हे मंगळसूत्र माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. समजलं? सई, हे काय बोलतेस? तू लग्न होणार आहे ना आपलं? माझं लग्न देवांश सरांसोबत झालंय आणि 7 जन्माची गाठ बांधली गेली आमची. काय बोलतेस तू? हे बघ, तू माझी आहेस, तू फक्त माझी आहेस सई. ही मस्करी करते मला वाटतं. तू मस्करी करतेस का सई? ए सई, आता मस्करी बस झाली. हे बघ, आपल्या लग्नाचं विधी होणार आहेत आता. हा, सगळी तयारी झाली आहे. गुरुजी, तुम्ही विधींना सुरुवात करा. चल सई, ये. हात नाही लावायचा माझ्या अंगाला. आणि मस्करी मी नाही, तू करत होतास. आणि एका लग्न झालेल्या मुलीची ओळख स्वतःची बायको म्हणून करून देताना लाज नाही वाटत तुला? हा सगळा काय प्रकार आहे? विक्रम, तू तर आम्हाला तुझं लग्न आहे म्हणून इथे बोलवून घेतलंस. या मॅडम काय बोलतायत? काका, मी सांगते तुम्हाला काय झालं. हा विक्रम एक नंबरचा खोटारडा आणि दुष्ट माणूस आहे. मी सई जागीरदार, देवांश जागीरदारांची बायको. काय? तुम्ही देवांश सरांच्या पत्नी आहात? हो काका, माझं लग्न देवांश सरांसोबत झालं.
पण या माणसाने माझं आणि त्याचं लग्न झालंय असं खोटं सर्टिफिकेट बनवलंय आणि ते सर्टिफिकेट हा सगळ्या जगाला दाखवत बसलाय. खूप सहन केलंय मी, पण हा माणूस माझा पिछा सोडत नाही आणि याचा खोटारडेपणा हा सगळ्यांसमोर यावा ना, म्हणून मी हे नाटक केलं. विक्रम, अरे हा काय मुखपणा आहे? या बाईंचं लग्न झालंय ऑलरेडी आणि यांना तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, मग तू जबरदस्ती का करतोयस? हो, तुम्हाला काय करायचंय? हा आमचा पर्सनल मॅटर, आम्ही बघून घेऊ काय ते. तुम्ही निघा इथून, निघा बरं इथून. विक्रम, तू विसरतोयस, तू मंदिरात उभा आहेस आणि देवाच्या दारात असं पाप आम्ही कधी घडू देणार नाही. माझं सईचं नातं हे पापाचं नाहीये, पुण्याचं आहे. इथे आमचं आता लग्न होणार आहे आणि काही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. सायकल का तू? नाही, असं आम्ही तुला करू देणार नाही. हात सोडा. विक्रम, विक्रम, हे खूप चुकीचं आहे. हात सोडा. असं आम्ही तुला करू देणार नाही. हात सोडा, समजा कळत नाही का तुम्हाला? त्याला सांग ना ग, मी त्या विक्रमला समजवते, तो ऐकेल का माझं? तो तुझ्यावरती नाही जबरदस्ती करणार का? तुला त्याच्याबरोबर लग्न नाही करायचंय ना, नको करू. मी तुझ्या पाया पडते. त्यांना सांग विक्रमला नका मारू, प्लीज प्लीज त्यांना सांग. विक्रम, आणि नका मारू त्याला, मारू नका त्याला, प्लीज मारू नका त्याला, नका मारू. विक्रम, विक्रम उठ, उठ विक्रम, मला उठ 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 उठ. हे बघ विक्रम, आम्हाला ही अशी मारामारी वगैरे करायची नाहीये, पण तुझ्या हातून चूक झालेली आहे. तू मॅडमची माफी माग आणि हा मॅटर इथेच संपव आणि पुन्हा आयुष्यात मॅडमच्या वाटेला कधी जाऊ नकोस. सई, सई तुम्हाला फसवलं? मला वाटलं होतं की तू माझ्याशी लग्न करण्यासाठी इथे आलीस. विसरली असेल तू त्या देवांशला, पण नाही, त्या देवांश नावाचा खून तुझ्या डोक्यातून असं उतरलेलंच नाहीये. अगं त्या मूर्खाला का नाही कळत की सई माझी आणि माझी आहे फक्त? मारण्याचा मी इतका प्रयत्न केला, त्याच्या गाडीचे ब्रेक सुद्धा फेल केले. मला वाटलं होतं की आपल्या रस्त्यातला काटना आता निघून जाईल. काय वाचला त्यात नाही तू, पण सई नाही होणार. देवांश जाणार जिवंत नाही सोडणार. आणि मग तुला तुझ्या या गळ्यातलं मंगळसूत्र काढावंच लागेल सई. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत मी सरांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. लांब राहायचं त्यांच्यापासून. विक्रम, तू खून करायच्या गोष्टी करतोयस? याला पोलिसाच्या ताब्यात द्यायला पाहिजे. पकडा रे याला, पकडा पकडा पकडा. मॅडम, तुम्ही विक्रमच्या आई ना? असे संस्कार केलेत मुलावर? लोकांच्या जीवावर उठतो. दुसऱ्याच्या बायकोला स्वतःची बायको म्हणतो. यांनाच पोलिसात द्यायला पाहिजे, म्हणजे याच्या मागोमाग येईल बरोबर यांचा मुलगा. काका, काका थांबा. आज तुम्ही सगळे होतात म्हणून विक्रमच्या तोंडून मी सगळं खरं वदवून घेऊ शकले. आणि आज जे काही घडलंय त्या सगळ्या प्रकरणात
विक्रमची पूर्णपणे चूक आहे. आणि विक्रमच्या चुकीची शिक्षा प्लीज तुम्ही त्याच्या आईला नका देऊ. या सगळ्यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही. ठीक आहे मॅडम, पण तुम्ही काळजी घ्या आणि काही कधी मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत. थँक्यू काका. सई, विक्रम हे जे पण काही करतोय ना त्यासाठी खरं तर आई म्हणून मी सुद्धा तेवढीच जबाबदार आहे ग. मी त्याच्यावर संस्कार करण्यासाठी कमी पडले आणि आता तर माझ्या हातात काही नाही राहिलं ग. विक्रमने तुला खूप त्रास दिल्याबद्दल मी तुझी माफी मागते बाळा, मला क्षमा कर. काकू हे बघा प्लीज, तुम्ही हात नका सोडू. खरं तर माझा पण नाईलाज होता, त्यामुळे मलाही खोटं बोलावं लागलं. कळतंय का मला, पण त्यासाठी मी तुला दोषी नाही ठरवणार. काळजी घे, सुखाने संसार कर. येते. ओमी, वेळ लागलाय का तुला? फोन का कट केलास तू? अगं मम्मा, तू सडनली माझ्याकडे फोन दिलास. मला काही सुचलं नाही म्हणून मी कट केला. असं कसं? एवढा उंच देखणा हँडसम बॉय माझा. तू देवांशी बोल ना. तू बोललास ना तर त्याला खरं वाटेल, नाही तर त्याला कळेल की आपण हे सगळं नाटक करतोय. अगं मम्मा, दादा माझा आवाज ना असा एका सेकंदात ओळखेल. अरे असं काही नाही होणार, फक्त नाटक करायचं. तू घरी नाही का नाटक करत? एस चला करतोस की नाही? तसंच करायचं फक्त. नाही, तुला काय इथे झाडाखाली उभं राहायला बोलवले फक्त? ओंकार, ऐका ना, आपण हे सगळं सई आणि देवांशरावांच्या चांगल्यासाठी करतोय ना. हो बाळा. काकू मला मान्य आहे, पण दादाला गंडावणं इतकं इझी नाहीये. अरे सोपं आहे. मी नाही खाता केलं, त्याला पटलंय की मला किडनॅप केलंय. आता तू कर, तू किडनॅपर हो. हा मी किडनॅपर? हा नाही. हो 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 हो. अरे हो 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 हो. मम्मा नाही ग. अरे हो 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 हो. ओमी, अरे असं काय करतोस? फक्त आवाज बदलून बोलायचं, म्हणजे आवाजात असा खर्जा आणायचा. खालचा सा लावायचा. सा. ए खालचा सा. असा. असा कसा? अरे असाच. असा बोलू? असाच असाच फोन करायचा. तू फोन नाही केलास ना तर दादाला इथला पत्ता कसा कळणार, आणि मग तो इथे येणार कसा? ओमी फोन कर ना बाळा. नाही मम्मा, मला कळतंय पण. हे बघ, आता पण नाही आणि बिल नाही. एकतर आपल्याकडे वेळ कमी आहे. तू फोन लावणार आहेस की नाही? हो की नाही तेवढं सांग. नाही. नाही? मग जा, जा इथून. तुझी काही गरज नाही आम्हाला. आम्ही बघू काय करायचं. तू जा. मम्मा. जा. मम्मा. जा. मम्मा, मी करतो कॉल. करतो? हो. करतोस कॉल? बरं झालं बाई, फोन काढ, फोन काढ. आणि नको काळजी करूस, यातलं सिम कार्ड मी ऑलरेडी बदललंय. मग दादाला कळणारच नाही कोणी फोन केलाय. मग ठीक आहे, दादा आणि वहिनीसाठी काही पण. येस. ओमी, कम ऑन, यू कॅन डू इट. खर्ज खर्ज. असा बोलतो. लागला. हॅलो हॅलो हॅलो. तुमच्या तांब्यात आमची आई आहे. काय? आमच्या ताब्यात तुमची आई आहे. आमच्या ताब्यात तुमची आई आहे. लवकर यायचं आहे इकडे. ऍड्रेस पाठवतोय, लवकर ये इकडे. अरे कोण आहेस तू? काय हवंय तुला? मला माझ्या आईशी बोलायचंय. तिला फोन दे. बोलायचं. हॅलो. फोन देत नसतो मी. एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुझं काय करेन याची आयडिया सुद्धा नाही. तुला आवाज नाही चढवायचा. मी जे सांगतोय ते म्हणतोय. काय? मी जे सांगतोय ते ऐकायचं फक्त.
हे बघ हे बघ हे बघ हे बघ, तू जो कोणी आहेस माझ्या आईला सोडून दिलं तर तुला आयडिया नाहीये मी काय करू शकतो, कळलं ना? मी जिवंत सोडणार नाही तुला. ये तुझ्या आईला आम्ही किडनॅप केलंय, तू कसली धमकी देतोस रे आम्हाला? जानू, हॅलो 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 जानू, मी जे सांगतो ते चुपचाप ऐक का, नाहीतर आपल्या आईचा जीव घेईन मी. तुझ्या आईचा जीव घेईन मी. हा आवाज इतका ओळखीचा का वाटतोय? कोण आहे हा माणूस? देवा, लवकर धावत ये देवा. ऐकलेस का रे? हा मी जे सांगतो चुपचाप ऐका, पटकन तुला मी ऍड्रेस पाठवतोय, त्या ऍड्रेसवर पोहोच. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, तू ऐक माझं, तू ऐक. तू माझ्या आईला हात सुद्धा लावणार नाही. तिला जर काही झालं ना तर लक्षात ठेव. तुला काय हवंय? तुला पैसे हवेत ना, मी देणार तुला जे हवंय ते देणार, पण माझ्या आईला काही करायचं नाही. मला सगळं फोनवरती बोलायचं. अशा गोष्टी आम्ही फोनवरती बोलत नसतो. हा तुला ऍड्रेस पाठवतोय, तिकडे चुपचाप ये, सविस्तर बोलू. लवकर ये देवा, लवकर ये देवा. ऐकू येते ना रे? लवकर ये. ओके. तुझ्या आईला ना तू शेवटचं बघू पण शकणार नाहीस. ओके 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 ओके, मी येतोय. प्लीज प्लीज माझ्या आईला काही करू नकोस प्लीज. फोन काट. हॅलो हॅलो जानू, हॅलो हॅलो जानू, हॅलो